भारत पाकिस्तान मॅचवरून ठाकरेंनी मोदींवरती निशाणा साधलाय। गरम सिंदूर आता कुठे गेला असा सवाल करत उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्यावरती टीका केली आहे। गरम सिंदूरचं आता कोल्ड्रिंक झालं का असा सवाल सुद्धा उद्धव ठाकरेंनी केला। पंतप्रधान मोदी थापा का मारतायत असा प्रश्न यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला। तर भारत पाकिस्तान सामने व्हावे या संदर्भात मतमतांतर आरोप प्रत्यारोप होत असताना आता उद्धव ठाकरे यांनी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती टीका केली। आपले पंतप्रधान म्हणाले कि खून और पानी एक साथ बह नहीं सकता। आनंदाची गोष्ट है, मेरे रगो रगो में खून नहीं सिंदूर, गरम सिंदूर बह रहा है। मग त्या गरम सिंदूरचं काय आता कोल्ड्रिंक झालं? थम्सअप, कोका कोला, चला चाय गरम गेला आता, ठंडा 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 लो लिंबू सरबत गेला कुठे तो गरम सिंदूर? पाकिस्तान बरोबर तुम्ही क्रिकेट खेळायला परवानगी देताय? आपल्या देशाची टीम ही पाकिस्तान बरोबर आता क्रिकेट खेळणार, मग तुमचा गरम सिंदूर गेला कुठे? जो घराघरात जाऊन तुम्ही सिंदूर वाटणार होता तो सिंदूर गेला कुठे? लावायचं कुठे तो? कशाला या भाकड कथा करताय तुम्ही? ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलंय। भारत पाकिस्तानमध्ये होऊ घातलेल्या क्रिकेट सामन्यावरून राऊतांनी हे पत्र लिहिलंय। पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळणं म्हणजे शहीदांचा अपमान आहे असं सुद्धा यावेळी राऊतांनी म्हटलंय। दरम्यान राऊतांनी लिहिलेल्या या पत्रावरून आशिष शेलार यांनी खोचक टोला लगावला। एका बाजूला तुम्ही असं म्हणताय की पाणी आणि रक्त एकत्र वाहणार नाही। पाकिस्तानला जे पाणी आपण देतो सिंधू नदीचं ते आम्ही अडवू, पाणी आणि रक्त एकत्र वाहणार नाही असं आपण म्हणताय। मग क्रिकेट आणि रक्त एकत्र कसं जाईल याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल। हा निर्लज्जपणा आहे। भारताने खेळू नये ही भूमिका भारताचे खेळाडू आणि खेळावर प्रेम करणं यांच्यावर जाचक राहील आणि म्हणून बहुदेशीय स्पर्धेमध्ये भारत खेळणं हे खेळाडू, आंतरराष्ट्रीय संबंध, भारतीय नागरिक आणि खेळावर प्रेम करणारे यांना आवश्यक तीच भूमिका केंद्राने घेतली आहे। आणि राहता राहिलं पत्र तर संजय राऊत ते ड्रमडाई पत्र लिहू शकतात आणि त्यांचा आजकालचा आघाड अभ्यास बघितल्यावर ते परलोकातल्याही कुठल्या नेत्याला पत्र लिहू शकतात। हमको ये संजय राजाराम राउत जैसे लोगों से हम लोग को सर्टिफिकेट जरूरत नहीं है। हमको पाकिस्तान को उसको लाइकी में रखना आता है। पाकिस्तान को मालूम है कि आज भारत देश का प्रधानमंत्री है ना, उनका बाप बैठा है उधर, इसलिए संजय राजाराम राउत ने कुछ भी बोला तो उसका हमको कोई फर्क नहीं पड़ता है। मगर एक सवाल संजय राजाराम राउत को पूछूंगा कि इंडिया पाकिस्तान के मैच के वक्त वो किस तरफ मैच देखने जाएगा? हम तो इंडिया की तरफ रहेंगे। ऐसा नहीं ना कि बुर्का डाल के ये स्टेडियम में पाकिस्तान को जय पाकिस्तान बोलते हमको दिखेगा।